महाविकास आघाडीच्या मुंबईतल्या नेत्यांची आज बैठक होणार आहे। मुंबईतल्या विधानसभेच्या जागांबाबत मवियाच्या बैठकीत मंथन होणार असल्याची माहिती आहे। दुपारी 1 वाजता बीकेसीत मवियाच्या मुंबईतल्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईतल्या विधानसभेच्या 20 जागांची मागणी केल्याची माहिती आहे। काँग्रेसने सुद्धा मुंबईत 15 जागांची मागणी केलेली आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही 10 जागांचा आग्रह आहे अशी माहिती आहे। त्यामुळे मुंबईतल्या जागा वाटपाबाबत मवियाच्या बैठकीत तोडगा निघतोय का हे पाहावं लागेल। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया। कृष्णात, अत्यंत ही महत्त्वाची बैठक असेल का? कारण जागांची मागणी केली जाते, मात्र तितक्या जागा त्या पक्षाला देणं शक्य आहे का, किंवा मग कशा प्रकारे जागा वाटप असणार आहे, काय नेमकं? श्रुती, गणेशोत्सवापूर्वी बैठकांचा सिलसिला कायम होता आणि या बैठकांमध्ये मुंबईतल्या 36 जागांपैकी कोण कुठल्या जागावर लढवणार या संदर्भातली प्राथमिक चर्चा होत होती। परंतु काही जागा ज्या आहेत, ज्या प्रामुख्यानं तिन्ही पक्ष दावा करतायत अशा 4 जागा आहेत, काही ठिकाणी 2 पक्ष दावा करतायत अशा काही जागा आहेत, त्या तर काही ठिकाणी कोणीहीच दावा करत नाही अशीच देखील काही 2-3 मतदारसंघ आहेत। या संदर्भात चर्चा ही अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि ज्या जागांवर कुठलंही तोडगा निघणार नाही किंवा तिन्ही पक्ष त्यावर ठाम असतील तर त्या जागांचा संदर्भातला निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे। त्यामुळे जे दुसऱ्या फळीतले नेते आहेत ते या बैठकांवर चर्चा करताना दिसत आहेत आतापर्यंत आणि आजच्या बैठकीमध्ये ठामपणे दिसून येईल की कोण कोणती जागा लढणार आहे। जरी शिवसेना ठाकरे गट 20-22 जागा मागतंय, काँग्रेस 16-18 जागा मागतंय, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा जवळपास 6 ते 7 जागा मागतंय आणि एक जागा जी आहे ती समाजवादी पक्षासाठी शिवाजीनगर वानपूरची त्यांना सोडली जाणार आहे। त्यामुळे एकंदरीतच ज्या मुंबईतल्या 36 जागांच्या जागांचा आढावा आहे तो आज यात घेतला जाईल। नक्कीच काय नेमकं घडतंय बैठकीत अपडेट्स तुमच्याकडून घेऊच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।